जगभरातील भारतीय दूतावासांनी आज महात्मा गांधींना त्यांच्या 156व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांची शांती आणि अहिंसेचा सार्वत्रिक संदेश साजरा केलाय। काँग्रेस निधी करारावर सहमती दर्शवू शकली नाही, त्यामुळे मध्यरात्री अमेरिकन सरकार बंद पडले। रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स मध्ये ओबामा केअरसाठी अतिरिक्त अनुदानावरून संघर्ष सुरू झाला। पाक व्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशीही बंद पाळण्यात आलाय। जम्मू काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीनं त्यांच्या अपूर्ण मागण्यांच्या मुद्द्यांवरून पुकारलेल्या या बंदामध्ये विरोधी गटांनी एकाच वेळी निदर्शने केली आहेत। मध्य फिलिपिन्समधील सेबू प्रांतात झालेल्या 6.9 तीव्रतेच्या भूकंपात मृतांचा आकडा 72 वर पोहोचलाय। मंगळवारी सेबू प्रांतात झालेल्या भूकंपात किमान 294 लोक जखमी झाल्याचं राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी आणि व्यवस्थापन परिषदेनं वृत्त दिलंय। नेपाळमध्ये मधेश प्रांतात चिखलात गाडल्यामुळे 3 मुलांसह किमान 4 जणांचा मृत्यू झालाय। पोलिसांनी सांगितलं की हे लोक सरलाही आणि महोत्तरीच्या सीमेवरून वाहणाऱ्या हार्दिक खोला नदीतून माती गोळा करण्यासाठी गेले होते। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की ते 4 आठवड्यातच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटतील। त्यांच्या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू सोयाबीन हा असेल। एलॉन मस्क हे 500 अब्ज अमेरिकन डॉलर्सची निव्वळ संपत्ती असलेले इतिहासातील पहिले व्यक्ती बनलेत। टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ यांची $अर्धा ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती त्यांनी ओलांडली आहे। राजकीय आणि आर्थिक तक्रारींवरून निदर्शक आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांमध्ये संघर्ष चालू आहे। गेल्या 3 दिवसांपासून पाक व्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये किमान 12 नागरिकांचा मृत्यू झालाय। बुद्धिबळात तामिळनाडूच्या ग्रँड मास्टर पी इनियनने आंध्र प्रदेशातील गुंटुरू येथे झालेल्या 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत विजय मिळवलाय। त्याने 11 पेक्षा जास्त फेऱ्यांमध्ये अपराजित राहून 7 विजय आणि 4 अनिर्णित राहून विजेतेपद पटकावले। क्रिकेटमध्ये यजमान भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे। पहिला सामना अहमदाबादमधील प्रतिष्ठित नरेंद्र मोदी स्टेडियमवर सकाळी 9:30 वाजता खेळला गेलाय।